अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी आज म्हणतात, कधी कधी तुला वाटतं की देव तुझं ऐकत नाही. माझ्या प्रार्थना ह्या का पूर्ण होत नाहीत? पण लक्षात ठेव, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर हो असंच नसतं. काही वेळा उत्तर थांब असतं, तर काही वेळा उत्तर यापेक्षाही चांगलं काहीतरी तुझ्यासाठी तयार आहे असंही असतं. आयुष्याची गंमत अशी आहे की आपण ज्या गोष्टींसाठी रडतो, काही वर्षांनी त्याच गोष्टी आठवून हसतो, आणि ज्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करतो त्या मिळाल्यावर त्याचं महत्त्व कमी होतं. म्हणून प्रत्येक क्षण जगायला शिक. तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञता ही दुःखाचं रूपांतर समाधानात करण्याची ताकद ठेवते. आजपासून स्वतःशी एक वचन कर, कोणाचं वाईट करणार नाही, पण स्वतःवर अन्यायही होऊ देणार नाही. कोणाचा द्वेष करणार नाही, पण स्वतःचा स्वाभिमानही गमावणार नाही. सर्वांशी प्रेमाने वागेल, पण स्वतःचं अस्तित्व हे विसरणार नाही. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेव, जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे स्वच्छ मन, आणि मन स्वच्छ असेल तर मार्ग आपोआप सापडतात. मनात राग, अहंकार आणि द्वेष साठवून ठेवला तर स्वतःचं नुकसान आपणच करतो. आज तुझ्या जीवनात जे काही घडत आहे त्याला विरोध करू नकोस. प्रत्येक अनुभवाला स्वीकार, कारण प्रत्येक अनुभव तुझ्या आयुष्याच्या पुस्तकातील एक महत्त्वाचं पान आहे. आणि शेवटी एवढंच सांगतो, स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या प्रवासावर विश्वास ठेव. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. काल काय झाले यापेक्षा उद्या काय घडवायचे हे महत्त्वाचं आहे. तू एकटा नाहीस. जेव्हा जेव्हा तू धैर्याने पुढे चालशील, तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतील. तेव्हा तू निराशेच्या अंधारात हरवशील, तेव्हा श्रद्धेचा एक छोटासा दिवा तुला मार्ग दाखवेल. कारण तुझ्या आयुष्याची सुंदर वेळ अजून यायची आहे, आणि त्या क्षणासाठी तुला आज मजबूत बनायचं आहे. आज थोडा वेळ स्वतःसाठी काढ. जगाच्या गोंधळापासून दूर जा आणि स्वतःच्या मनाचा आवाज ऐक. कारण अनेक दिवसांपासून तू सर्वांचं ऐकत आहेस, पण स्वतःचं ऐकायला विसरला आहेस. तू सतत धावत आहेस, कधी जबाबदाऱ्यांच्या मागे, कधी पैशांच्या मागे, तर कधी लोकांच्या मागे, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी. पण या धावपळीत तू स्वतःला कुठेतरी मागे सोडून दिला आहेस. म्हणूनच आज मन थकलं आहे आणि आत्मा शांततेचा शोध घेत आहे. लक्षात ठेव, आयुष्य ही शर्यत नाही. प्रत्येकाला वेळेनुसार आणि आपल्या मार्गाने पुढे जायचं असतं. दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजू नकोस, कारण प्रत्येक फुलाचं उमलण्यात रूपांतर ऋतू हे वेगळं असतं. कधी कधी तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात खूप उशीर झाला आहे. काही संधी निघून गेल्या, काही माणसं दूर गेली, काही स्वप्न अधुरी राहिली. पण बाळा, उशीर आणि समाप्ती यामध्ये खूप फरक असतो. जे संपलं आहे ते परत येणार नाही, पण जे आहे ते उशिरा येत आहे ते कदाचित तुझ्यासाठी अधिक चांगलं असेल. आज तुझ्या गोष्टींबद्दल चिंतेत आहेस, त्याच गोष्टींकडे काही वर्षांनी मागे वळून पाहशील आणि म्हणशील, मी एवढी काळजी का करत होतो? कारण काळ आणि प्रश्नांची उत्तरं शांतपणे देत असतो. लोक तुझ्याबद्दल काय बोलतात याचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस. स्वतःची मतं बदलत राहा, पण तुझं चरित्र, तुझी प्रामाणिकता आणि तुझी माणुसकी हीच तुझी खरी ओळख आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टी तुझ्या हातात आहेत त्यासाठी प्रयत्न कर, आणि ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्यांच्यासाठी चिंता करू नकोस. कारण चिंता शक्ती कमी करते, पण विश्वास शक्ती